जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 23. आत्मरूप प्रतीती. पुढील हकीकत तालुकदार विठ्ठलराव तेरपल्ली हे प्रभू दरबारात उपस्थित असताना त्यांच्या समक्ष घडली असल्याचे नमूद आहे. तुकाराम धनगर नावाचा एक भाविक प्रभू भक्त होता. आपल्याला स्वरूप साक्षात्कार घडवावा अशी त्याने प्रभूंना विनंती केली. प्रभूंनी खास त्याच्यासाठी आत्मरूप प्रतीती नावाचा एक अतिशय लहान ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आणि त्याला वाचायला दिला. त्याला त्याची अनेक पारायणे करायला सांगितली. तुकारामने उत्साहाने त्या ग्रंथाची पारायणे करायला सुरुवात केली. पण कित्येक महिने गेले तरी त्याला आत्मरूप प्रतीती काही येईना. मग एक दिवस तो प्रभूंकडे येऊन म्हणाला, महाराज, ह्या ग्रंथात जे काही लिहिले आहे त्याचा अर्थ काही मला समजला नाही. पण तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे या ग्रंथाची पारायणे करून मी तो पाठही करून टाकला. पण मला आत्मरूप प्रतीती काही झाली नाही. त्याच्या बोलण्यावर काहीही भाष्य न करता प्रभूंनी त्याला भंडारखान्यात जाऊन झोळीचा प्रसाद खाऊन यायला सांगितले. प्रभूंच्या आज्ञेनुसार तो भंडारखान्यात प्रसाद घ्यायला निघाला. जाताना आपल्या अंगावरचे घोंगडे त्याने प्रभूंजवळच ठेवले. तो गेल्यावर त्याचे घोंगडे प्रभूंनी आपल्या अंगावर पांघरले आणि काही वेळ स्वस्थ बसले. तुकाराम प्रसाद घेऊन आल्यावर प्रभूंनी त्याचे घोंगडे त्याला परत दिले. प्रभूंनी परत दिलेले घोंगडे आपल्या अंगावर पांघरून बसताच तुकारामच्या चित्तवृत्तीची लय लागून त्याला समाधी लागली. स्वरूप साक्षात्कार म्हणजे काय असतो याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव मिळाला. घोंगडे पांघरून आनंदात रंगून जाऊन तो डोलत राहिला. प्रभूंनी त्याला विचारले, तुकाराम, काय झाले रे तुला? त्यावर तुकाराम उत्तरला, महाराज, मला जे पाहिजे होते ते मिळाले. आज मी धन्य झालो. 10,000च्या हुंड्या. भालकीचे तहसीलदार आबाराव नायब हे प्रभुभक्त होते. त्यांची प्रभुचरणी अत्यंत निष्ठा होती. एकदा भालकी तालुक्याच्या वसुलाचे जमा झालेले पैसे त्यांना नवाबाकडे पोचवायचे होते. त्यासाठी जमा झालेले 10,000 रुपये उंटावर लादून ते हैदराबादला निघाले. वाटेत प्रभुदर्शन व प्रसाद घेण्यासाठी ते माणिकनगरला आले. त्यावेळी मुसलमानांच्या ग्यारवी या सणाची खैरात करण्यासाठी प्रभू दरबारात बसले होते. मौलवी, फकीर, पीरजादे यांची अतोनात गर्दी होऊन तोबा चढत होता. आबारावांनी पुढे येऊन प्रभूंना नमस्कार केला. प्रभूंनी त्यांना येण्याचे कारण विचारले. आबाराव खजिना घेऊन हैदराबादला चालले आहेत हे समजताच प्रभूंनी उंटावरची सर्व रक्कम आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे आबारावांनी सर्व रकमेचे तोडे प्रभूंपुढे ओतले. प्रभूंनी संतुष्ट मनाने ती सगळी रक्कम खैरातीसाठी खर्चून टाकली. आबारावांची ही सत्वपरीक्षा होती. सरकारी कामाची रक्कम स्वतःसाठी खर्च केल्यास त्याचा काय परिणाम होईल याची त्यांना जाणीव होती. पण प्रभूंवर अत्यंत निष्ठा असणाऱ्या आबारावांना विश्वास होता की प्रभूंनी केले ते योग्यच असेल. त्यांना पूर्ण खात्री होती की प्रभू आपल्यावर कोणतेही संकट येऊन देणार नाहीत. त्यामुळे व्यथित न होता ते शांत राहिले आणि प्रभू आज्ञेने भालकीला परत गेले. त्यावेळी नवाबाच्या राज्यात कायद्याचा अंमल नव्हता. नवाबाची इच्छा म्हणजेच कायदा. नवाबाचे सरकारी पैसे स्वतःसाठी खर्च केले म्हणून देहदंडासारखी शिक्षा सुद्धा झाली असती. त्यावेळी प्रत्येक सरकारी कचेरीत अखबारनवीस नेमत असत. सरकारी कर्मचारी काम नीट करतायत की नाहीत हे बघणे आणि त्याचा अहवाल नवाबाला पोहोचवणे हे अखबारनवीसचे काम असे. भालकीच्या अखबारनवीसने आबारावांची हकीकत घोडेस्वाराबरोबर टपाल पाठवून नवाबाला कळवली. टपाल मिळाले तेव्हा नवाब इजलास म्हणजे कचेरीत बसला होता. आबारावांची बातमी ऐकून नवाब भडकला. त्याने ताबडतोब हुकूम सोडला की आबाराव नायबाला आत्ताच्या आत्ता मुसक्या बांधून माझ्यासमोर हजर करा. इजलासमधील लोक आबारावांच्या अविचारी वागण्याबद्दल त्यांना दूषणे देऊ लागले. आता आबाराव काही वाचत नाहीत असे म्हणू लागले. इतक्यात दुसरे टपाल आले. त्यामध्ये आबारावांनी पाठवलेल्या 10,000 रुपयांच्या हुंड्या होत्या. तसेच व्यापारी रिवाजाप्रमाणे हुंडीबट्टा म्हणजेच व्याज म्हणून 50 रुपये अधिक पाठवले होते. 10,000 रुपये तर मिळालेच, पण सरकारचा 50 रुपये अधिक फायदा झाला म्हणून नवाब खुश झाला.
चुकीची बातमी दिल्याबद्दल त्याने अखबारनवीसला कामावरून काढून टाकले. तसेच उत्तम काम केल्याबद्दल पगारात बढती देऊन व उंची दोषाला पाठवून आबारावांचा सन्मान केला. इकडे प्रभूंना सर्व पैसे देऊन टाकल्यापासून आबाराव मनातून फार घाबरले होते. त्यांनी कचेरीत जाणे सोडले व घरीच बसून राहू लागले. नवाबाला व्याजासहित 10,000 रुपये पोचल्याचे त्यांना माहीत नव्हते. ही प्रभूंची लीला होती. जेव्हा प्रभूंना कळले की आबाराव कचेरीत जात नाहीत, घरीच बसून असतात, तेव्हा प्रभूंनी आबारावांना पत्र लिहिले की भिवू नकोस, नेहमीप्रमाणे कचेरीत जा. मग प्रभू आज्ञा शिरसावंद्य मानून प्रभूंचे ध्यान करत शिक्षेच्या अपेक्षेने आबाराव कचेरीत गेले. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना शिक्षा न होता उलट नवाबाकडून त्यांचा सन्मान झाला. तेव्हा प्रभूंबद्दलच्या भक्तिभावाने आबारावांचा ऊर भरून आला. जहागिरीची सनद. माणिक प्रभूंची कीर्ती हैदराबादच्या सर्व अमीर उमरावांमध्ये पसरली होती. प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी राजे रजवाडे, अमीर उमराव, जहागीरदार वगैरे बडे लोक नेहमी प्रभू दरबारी येत असत. आपल्या राज्याचे भूषण ठरलेल्या या नररत्नाची कीर्ती त्यावेळेचा आला हजरत नासिर उद्दौला याच्या कानावर गेली. त्याने प्रभू दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण प्रभू दर्शनासाठी एकतर प्रभू तरी हुजूर उद्दौलाकडे हैदराबादला गेले पाहिजेत किंवा हुजूर तरी माणिकनगरला प्रभू दरबारी आले पाहिजेत. यापैकी प्रभूंना हैदराबादला आणण्याचा प्रयत्न करून पाहण्याचे ठरले. या कामी सर सालारजंग बहादूर यांच्या विश्वासू मंडळींपैकी अरब यशवंतराव नावाच्या ब्राह्मण गृहस्थाची नेमणूक झाली. अरब यशवंतराव हे नामांकित मुत्सद्दी असून ते अरब शिपायांवरील सरदार होते. सर सालारजंगचा त्यांच्यावर फार लोभ होता. प्रभूंना विनंतीपूर्वक हैदराबादला आणण्यासाठी यशवंतरावांबरोबर घोडेस्वार, म्याना, पालखी वगैरे सरंजाम दिला. त्याचबरोबर प्रभूंना अर्पण करण्यासाठी 60,000च्या जहागिरीची सनदही दिली. यशवंतराव सर्व सरंजामासकट माणिकनगरला प्रभू दरबारी आले. त्यांनी आपल्या येण्याचा हेतू सांगितला. प्रभूंपुढे साष्टांग दंडवत घालून प्रभूंच्या पायांवर त्यांनी 60,000ची सनद अर्पण केली. त्यावर प्रभू म्हणाले, आम्ही फकीर, आम्हाला जहागीर घेऊन काय करायचे आहे? आम्ही जेथे तोंड करू तीच आमची जहागीर आहे. सर्व विश्वावर प्रभूचे राज्य आहे. तुमच्या मालकाकडे आहे त्यापेक्षा काही अधिक हवे असल्यास त्यालाच इकडे यावयास सांगा. त्याला असेही सांगा की मी आहे त्याच ठिकाणी राहिलो तरच तुझ्या राज्याला बळकटी आहे. अशा तऱ्हेने प्रभूंनी आपली स्वतंत्र वृत्ती आणि फकिरी बाणा सोडला नाही आणि हैदराबादला नासिर उद्दौलाकडे जायला नकार दिला. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.